एकदम खडे। नमस्कार मैत्रिणो, शाकंभरी पौर्णिमा निमित्त तुम्ही माझे शाकंभरी पौर्णिमेला देवीची ओठी कधी व कशी भरावी, तसेच शाकंभरी नवरात्र देवीचे घट बसवण्यापासून ते उठवण्यापर्यंत संपूर्ण पूजा नैवेद्य माहिती, शाकंभरी नवरात्र देवीची कथा व पूजा पद्धत हे व्हिडिओ तुम्ही माझे पाहिलेच असेल। जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। शाकंभरी नवरात्र उत्सव, पूजा विधी, नैवेद्य आणि कुळाचार जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। हिंदू धर्मामध्ये वर्षभरात 29 नवरात्र येत असतात। पहिलं नवरात्र हे चैत्र नवरात्र, दुसरे शारदीय नवरात्र आणि तिसरे आहे शाकंभरी नवरात्र। असे वर्षभरात आपण 3 नवरात्र आपण करत असतो। तसे पाहता तर चैत्र नवरात्र हे गुढीपाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत आपण साजरी करत असतो। तसेच शारदीय नवरात्र हे आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते आश्विन शुद्ध नवमीपर्यंत आपण हे शारदीय नवरात्र आपण साजरी करत असतो। तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध अष्टमीपासून ते शुद्ध पौर्णिमेपर्यंत हे आपण शाकंभरी नवरात्र आपण साजरं करत असतो। तसे पाहता चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र या उत्सवात आपण आनंदाने आणि उत्साहात आपण साजरा करत असतो। परंतु शाकंभरी नवरात्र याविषयीची अनेकांना माहिती नाही आणि हे नवरात्र कसे करायचे असते, त्याचा नैवेद्य काय आहे, पूजाविधी कशी करायची, कुळाचार काय आहे याची माहिती बऱ्याच जणांना नाही आहे। तर हे सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। चला तर या संपूर्ण माहितीला आपण सुरुवात करूया। शाकंभरी नवरात्र उत्सव हा पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून आपण हे उत्सवाला आपण सुरुवात करत असतो आणि त्याची समाप्ती ही पौष महिन्यातील पौर्णिमेला या शाकंभरी नवरात्र उत्सवाची ही समाप्ती असते। असे हे शाकंभरी नवरात्र हे 2025ला 7 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे आणि त्याची समाप्ती ही 13 जानेवारी 2025ला या नवरात्र उत्सवाची ही समाप्ती आहे। तर असे हे नवरात्र उत्सव हे आपण पौष महिन्यातील अष्टमी तिथीपासून आपण सुरुवात करत असतो आणि पौर्णिमेला याची समाप्ती असते। ही पौर्णिमा ही शाकंभरी पौर्णिमा या नावाने ओळखलेली असते। पौर्णिमेला आपण शाकंभरी पौर्णिमा ही आपण साजरी करत असतो। तर या दिवशी आपण शाकंभरी देवीची शाकंभरी जयंती सुद्धा आपण साजरी करतो। अनेक देशस्थ ऋग्वेद ब्राह्मण कुटुंबाची शाकंभरी देवी ही कुलदेवता आहे। त्या देवीला बनशंकरी असेही तिला दुसरे नाव दिलेले आहे। तर अशा ह्या बनशंकरीचे विजापूरमध्ये बदामी ते असे मोठे आणि सुंदर जुने असे मंदिर आहे। तर या काळात तिथे फार मोठा रथ उत्सव होत असतो। तर वर्षभर दर शुक्रवारी सुद्धा तिथे देवीची पालखी निघत असते। असे हे बनशंकरी म्हणजे शाकंभरी देवीचे महात्म्य आहे। पाहूया ही शाकंभरी देवी म्हणजे काय। तर ह्या शाकंभरी देवीचा नैवेद्य कोणता आहे, त्याचा कुळाचार काय आहे, याची माहिती, पूजा कशी करायची असते या माहितीलाही आपण सुरुवात करणार आहे। तर पहिल्यांदा आता आपण हे पाहूया की शाकंभरी देवी म्हणजे कोण। तर या माहितीला आता आपण सुरुवात करूया। आता शाकंभरी देवी ही एक भाजीची देवी असल्याने म्हटले जाते। देवी शाकंभरी शाकंभरी देवी ही माता पार्वतीचे रूप आहे। तिला अनेक नावे आहेत। माता शाकंभरी देवी ही वनशंकरी म्हणजे शताशी असेही म्हणतात। देवी भागवत महापुराणात शाकंभरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असेही म्हटलेले आहे। तर पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली। देवीने अन्न आणि पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे सेवन केले, म्हणून या देवीला शाकंभरी असेही नाव पडलेले आहेत। तसेच पृथ्वीवर 100 वर्ष पाऊस पडला नाही तेव्हा मानवाचे दुःख पाहून ऋषीने मातेची प्रार्थना केली आणि शाकंभरीच्या रूपात मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वन औषधीमधूनच विश्वाचे पालन पोषण केले। अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून
वाचवले. त्यामुळे शाकंभरी जयंतीच्या दिवशी आपण फळे, फुले आणि हिरव्या भाज्या आपण या दिवशी अवश्य असे दान करत असतो. असं हे शाकंभरी देवीचे महत्त्व आहे. तर आता ह्या आपण शाकंभरी नवरात्र उत्सवाला सुरुवात करायच्या वेळेस आपण पूजेची मांडणी कशी करायची, आपण कशी पूजा करायची असते याची माहिती आता आपण पाहूया. तर शाकंभरी नवरात्र उत्सवाला ही आपण अष्टमीपासून सुरुवात करत असतो. तर ज्या दिवशी पौष महिन्यातील अष्टमी तिथी आहे त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून आपल्या घरातील प्रथम जे काही आपले स्नानांच्या आधी जे कामं आहेत, घर स्वच्छ करणे, हे कामं केल्यानंतर आपण अंघोळ करून प्रथम आपल्या घरातील देवांची आपण पूजा करायची आहे. तर काहींना कुलदेवता म्हणून, देवी म्हणून ही बनशंकरी म्हणजे शाकंभरी देवीसुद्धा असते. तर अशा ह्या देवीची आपण घट पूजा कशी करायची याची माहिती पाहूया. तर अष्टमी तिथीला आपण सकाळी लवकर उठून आपण स्नान करायचे आहे. प्रथम आपण घरातील गणपती बाप्पांची आपण आराधना करायची आहे. नंतर माता शाकंभरीचे आपण ध्यान करायचे आहे. त्या लाकडी पाट आपण सुरुवातीला घ्यायचा आहे. त्याच्यावर आपण लाल कपडे अंथरून त्यावर आपली शाकंभरी देवीची मूर्ती किंवा तुमच्याजवळ जर फोटो असेल तर तो अवश्य घ्यायचा आणि तिथे आपण त्या देवीला पाण्याने आणि पंचामृताने आपण अभिषेक करायचा आहे. त्यानंतर जिथे तुम्ही शाकंभरी देवीची मूर्ती स्थापन करणार आहे तिथे थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावर अक्षता ठेवायच्या आहेत. त्यानंतर त्या अक्षतावर आपण हळदी कुंकू वाहून आपण त्या देवीची आपण स्थापना करायची आहे. तर या मूर्तीपुढे आपण ताजी फळे आणि हंगामी भाज्या व त्यांच्या भोवती आपण चौबाजूने ठेवायचे आहे. गंगाजल शिपडून देवीची आपण पूजा करायची आहे. त्या देवीच्या प्रसादात आपण खीरपुरी, फळे, वनस्पती, भाज्या, खडीसाखर, मिठाई, मेवा ह्या सर्वांचा आपण त्यावेळेस आपण नैवेद्य अर्पण करायचं आहे. देवीला पवित्र अन्न अर्पण करा आणि तिची त्यावेळेस आपण आरती करायची आहे. अशा पद्धतीने आपण देवीची पूजा करायची आहे. आणि जे सांगितलेले पदार्थ आहेत त्या भाजीपाला, फळे याचा आपण नैवेद्य दाखवायचा आहे. त्या सर्व नैवेद्य दाखवल्यानंतर अर्पण केल्यानंतर आपण देवीची आपण आरती करायची आहे. ही नवरात्रीची पूजा आपण दररोज आपण देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. अशा रीतीने आपण देवीची ह्या नवरात्र उत्सवात आपण देवीची अशी पूजा करायची आहे. ही नवरात्रीची पूजा केल्याने आपल्याला फलदायक असे फळ आपल्याला देवी माता ही अवश्य देत असते. जो फक्त मातेची पूजा, ध्यान, जप, आराधना करतो त्याला लवकरच अन्न, पाणी आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ हे प्राप्त होत असते. देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात. घरात ऐश्वर्य, संपत्ती, सुख, समाधान हे देवी नक्कीच आपल्याला प्राप्त करून देत असते. त्यामुळे आपण शाकंभरी देवीची या सांगितलेल्या पद्धतीने आपण अवश्य पूजा करा आणि शाकंभरी देवीला प्रसन्न करून घ्या. तर असं हे शाकंभरी नवरात्र उत्सवाला आपण सांगितलेल्या पद्धतीने पूजाविधी करा आणि त्याला नैवेद्य दाखवा. हा सर्व आपला कुळाचार आहे. कुळाचार जपणे हे आपले महत्त्व आहे. तर हे तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद. शाकंभरी देवी माता की जय.